आणि आता एक नजर टाकणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांवर। अजित पवारांचा उद्या बारामतीत मेळावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मेळाव्याचं आयोजन। अजित पवार मार्गदर्शन करणार। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीचे विभागीय आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। कुणबी नोंदी शोधताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश। आमदार आदित्य ठाकरेंचा आज जळगाव दौरा। दुपारी शहरात संवाद मेळावा। शिरसोली इथेही संवाद मेळाव्याचं आयोजन। 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या। अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। नागपूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 4000हून अधिक शेतकऱ्यांना फटका। गहू, संत्रा, हरभरा, कापूस, तूर आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज। मतदारांसाठी मदत क्रमांक जाहीर। नव्या मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार। मुंबई, पुणे, नागपूर रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ। रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या मे महिन्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय। गोंदियामध्ये धान खरेदी संस्था पुन्हा तपासणी पथकाच्या रडारवर। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 4 दिवस तपासणी मोहीम सुरू राहणार। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली। कांद्याला 1300 रुपये भाव मिळत असून निर्यात बंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात करडीचं पीक बहरलं। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रोत्साहन। धुळे जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग। गव्हाला क्विंटल मागे 3000पर्यंत दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दिवसाला 20 ते 25 गाड्या। आंब्याची आवक। सध्या आंब्याच्या एका पेटीला 3000 इतका भाव। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगडमधून आंब्याच्या पेट्या दाखल। नांदेडच्या मुदखेडमधील शेतकऱ्यांना मेडिकल मिरची लागवडीतनं किलो लाखोंची कमाई आणि मिरची लागवडीचा खर्च 1.5 लाख तर उत्पन्न 10 लाखांपर्यंत आल्यानं मोठा फायदा। नाशिकच्या मनमाडमध्ये नाग्यासारख्या धरण कोरडं पडल्यानं परिस्थिती गंभीर। सध्या जिल्ह्यातील 24 पैकी 2 धरणं पूर्ण कोरडी पडली। उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार।